नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाचे अपडेट आहे। मित्रांनो, दिव्यांग बांधवांचे विशेष मोहिमेद्वारे दिव्यांगांचे सर्वेक्षण केले जाणार आहे। मग प्रमाणपत्र वितरण सुद्धा केले जाणार आहे। तसेच आणखी त्यांच्या काही समस्या असतील त्याचे निवारण केले जाणार आहे। त्याबाबत मंत्री अतुल सावे यांनी बैठक घेतली आणि त्या बैठकीत सर्व प्रशासनातील अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना केलेल्या आहेत। तर मग मित्रांनो, कोणकोणत्या महत्त्वाच्या सूचना केल्या आहे आणि दिव्यांगांबाबत कोणते निर्णय या ठिकाणी घेतलेले आहे की त्यामुळे दिव्यांगांना फायदा होणार आहे, त्याविषयी महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। तर त्याविषयी आपण सविस्तरपणे माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मित्रांनो, महासंवाद माहिती व जनसंपर्क महासंचालनालय महाराष्ट्र यांच्या विद्यमानाने विशेष मोहिमेद्वारे दिव्यांगाचे सर्वेक्षण व प्रमाणपत्र वितरण करा, मंत्री अतुल सावे। मग दिव्यांग व्यक्तींना अपंगत्वाचे प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यामुळे शासकीय योजना, विविध सवलती, शिक्षण, नोकरी तसेच आरोग्यविषयक सुविधा मिळण्यात अडचणी निर्माण होतात। ही बाब लक्षात घेता दिव्यांग बांधवांचे सर्वेक्षण व प्रमाणपत्र वितरणासाठी विशेष मोहीम राबवण्यात यावी, असे निर्देश दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे यांनी दिलेले आहे। मंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर मंत्री अतुल सावे यांनी या विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला। यावेळी दिव्यांग कल्याण विभागाचे आयुक्त प्रवीण पुरी, दिव्यांग कल्याण महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश थाविल, उपसचिव सुनंदा घड्याळे तसेच विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। मंत्री श्री सावे म्हणाले की दिव्यांग बांधवांना स्वावलंबी बनवण्यासाठी विभागामार्फत स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार असून दिव्यांगांच्या रोजगारासाठी स्वतंत्र धोरण तयार करण्यात येणार आहे। दिव्यांगांसाठी स्वतंत्र विभाग सुरू करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे। दिव्यांग लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य वाढवण्याबाबतही शासन सकारात्मक असून आरोग्य विभागाच्या सहकार्याने दिव्यांग प्रमाणपत्र वाटपासाठी विशेष शिबिरे आयोजित करण्यात येणार असल्याने त्यांनी यावेळी सांगितले। मग मित्रांनो, दिव्यांग बांधवांसाठी आरोग्य विभागामार्फत प्रमाणपत्र वाटपासाठी विशेष शिबिर आयोजित करण्यात येणार आहे। या बैठकीत दिव्यांग शाळांमध्ये सुधारणा करणे, रिक्त पदांची तात्काळ भरती करणे, योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे, महानगरपालिकेच्या मार्फत दिव्यांगासाठीच्या राबवण्यात येणाऱ्या योजना याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली। अशा पद्धतीने दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे यांनी माहिती दिली आहे आणि प्रशासनातील अधिकाऱ्याला महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत। त्यामुळे आता लवकरच दिव्यांग बांधवांना प्रमाणपत्र वाटप होणार आहे, त्यासाठी शिबिरे आयोजित केली जाणार आहे। अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती मित्रांनो। दिव्यांग बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।